नमस्ते यूट्यूब फॅमिली. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आमच्या गावावरून आले आहेत भरपूर आंबे. आणि फक्त केसरच नाही तर गावाकडचे झाडावर नैसर्गिकरित्या पिकलेले आंबेही आले आहे. आंब्यांचा सुगंध इतका छान आहे की की पिशवी उघडण्यापूर्वीच घरभर आंब्यांचा वास पसरलेला आहे. आज आपण बघणार आहोत हे आंबे कसे आले, किती आले आणि त्यांची चव कशी आहे आणि गावाकडच्या आंब्यांमध्ये अशी काय खास गोष्ट असते जी बाजारातल्या आंब्यांमध्ये मिळत नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आंबाप्रेमी असाल तर लाईक नक्की करा, विसरू नका. तर आता बघा, ही अशा पद्धतीची एक मोठी पिशवी भरून गावाकडनं आंबे आलेले आहे ह्या ठिकाणी. चला तर आपण ओपन करूया. ॲक्च्युली मला तर एवढी घाई झाली ना की ओपन करण्याची की काय सांगू तुम्हाला. तर मित्रांनो, ही आहे आमच्या गावावरून आलेली पिशवी आणि त्या पिशवी मी जेव्हा ओपन केली ना त्यामध्ये आणखी एक पिशवी होती छोटीशी, तीही मी अशा पद्धतीने ओपन करून घेतली. दरवर्षी उन्हाळा आलं की आंब्यांची खूप आतुरतेने वाट आपण सर्वच बघत असतो कारण गावाकडचे आंबे म्हणजे फक्त एक फळ नसतात तर त्यासोबत अनेक आठवणीही जोडलेल्या असतात. तर आता मी हे छोट्या पिशवीमध्ये आपले केशर आंबे आलेले आहे गावावरनं, हे बघू शकता तुम्ही. आता आपण ते काढून घेऊया सर्व केशर आंबे. हे बघा, आणि लहानपणी सुट्टी लागली की आम्ही गावाला जायचो. झाडाखाली पडलेले आंबे उचलणे, झाडावर चढून आंबे तोडणे आणि सगळे आंबे खाणे ही मजा वेगळीच होती. आणि सर्वप्रथम आता बघूया केशर आंबे. हे बघा, केशर आंब्यांचा रंगच इतका सुंदर असतो की पाहताच खावासा वाटतो. ह्याचा गर खूप रसाळ असतो आणि चवही खूप गोड असते. आमच्या गावी हे केशर आंबेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे बघू शकता, केशर आंबे आपले किती सुंदर दिसतात, खूप रसाळ मधुर आहे आणि त्यांचा रंग तर तुम्ही बघूच शकता. आणि मला वाटतं की केसर आंब्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांचा सुगंध. एक आंबा खोलीत ठेवला तरीही संपूर्ण खोलीत त्याचा वास दरवळतो. मग तुम्ही विचार करा, एवढे सर्व केशर आंबे आहे तर घरामध्ये किती वास दरवळला असेल. तुम्हाला केशर आंबे आवडतात का? कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा, आता आपण ठेवूया साईडला केशर आंबे आणि आता आपण घेऊया आपल्या पिशवीमधले उर्वरित आंबे. आणि ते ॲक्च्युली कैरे आहेत, अजून पिकलेले नाही आहेत. आंबे पिकवण्याची तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवते ह्या ठिकाणी. तर ते आपण पिकण्यासाठी एका कॅरेटमध्ये अशा पद्धतीने एक पेपर आपण खाली अंथरून घेऊया आणि त्यावरती मस्तपैकी आपल्या ह्या कैऱ्या सर्व सेट करून घेऊया. हे आंबे दिसायला कदाचित बाजारातल्या आंब्यांसारखे परफेक्ट नाही आहेत, बट छोटेही असतील, काही मोठेसुद्धा आहे, पण मात्र चव अप्रतिम आहे ही आंब्यांची. कारण ही आंबे झाडावर नैसर्गिकरित्या पिकणारे आहेत. आता ह्या कैऱ्या जरी असल्या ना काही दिवसांमध्ये, एक 3 ते 4 दिवसांमध्ये पिकून जातील आणि अतिशय टेस्टी असे लागणार आहे. बिकॉज हे नैसर्गिकरित्या पिकणार आहेत आपले आंबे. कोणताही केमिकल कलर वगैरे ह्यामध्ये आपण टाकणार नाही आहेत. आणि आमच्याकडे ॲक्च्युली आता इथे आम्ही पुण्यामध्ये राहतो ना, त्यामुळे आमच्याकडे आता पाचट वगैरे नाही आहे काहीच आंबे स्टोअर करण्यासाठी. आपण कसे गावाकडे पाचट वगैरे किंवा असे मध्ये स्टोअर करून ठेवतो पिकण्यासाठी, बट आता अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने कॅरेटमध्ये एक पेपर खाली अंथरलेला आहे आणि त्यावरती ह्या कैऱ्या मी ठेवत आहे. आणि हा आंबा बघा किती वेगळाच, अगदी त्याचा लुक कसा वेगळाच आहे. खूप निसर्गाची किमया म्हणजे अगदीच वेगळी आहे. आणि गावाकडच्या आंब्यांचा एक वेगळाच गोडवा असतो. ज्यांनी असे आंबे खाल्ले असतील ना त्यांना हे नक्कीच माहीत असेल. खरं सांगायचं तर गावावरून आलेली कोणतीही गोष्ट खूपच खास असते, हो की नाही? कारण त्या फक्त एक वस्तूच नसतात तर आपल्या माणसांचं त्यात भरभरून प्रेम असतं. ही मला पिशवी बघितली आणि गावाकडचे ते सर्व झाडे, ते शेत, ती मोकळी हवा, लहानपणचे दिवस हे सर्व आठवतं. आजकाल शहरात मिळणं जरा नाही जास्तच कठीण झालं आहे, पण गावाकडची चव आणि प्रेम कुठेच मिळत नाही. हे बघा ना, किती भरभरून आंबे दिले. ॲक्च्युली आता ह्याहीपेक्षा खूप जास्त आंबे येतात. आणि आता हे बघा, हे पिकल्यानंतर पिकण्याच्या आत दुसरेसुद्धा आंबे येऊन धडकतील आमच्याकडे. बिकॉज गावाकडनं भरपूर आंबे येत असतात आणि खूप जास्त प्रमाणात आंबे असतात तिथे. तर हे बघा तो आंबा कैवल्य खूप हॅप्पी झालेला आहे हे केशर आंबे बघून. बिकॉज त्याला खाण्याची खूप घाई झालेली आहे.
आता तो लगेच कट करणार आणि एन्जॉय करणार आहे आंबा ह्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे फक्त केशरच नाही तर हे दुसरे जे आंबे आहेत ना, कैऱ्या आहेत ना, त्यासुद्धा आंबे झाल्यानंतर खूप डिलिशियस लागतात. आता ह्या कैऱ्या पूर्णपणे आपण सेट करून घेतलेल्या आहे. त्याच्यावरती आपण कवर ठेवूया आणि हे व्यवस्थित नैसर्गिकरित्या आता आपण हे आंबे पिकवून घेणार आहोत. आय मीन तेच पिकणार आहेत आणि त्यानंतर आपण एन्जॉय करणार आहेत. चला तर आता आम्ही हे केशर आंब्याचा पिकलेल्या आंब्यांचा रस करून घेतो आणि एन्जॉय करतो. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या आंबे पिकवून एन्जॉय करू शकता. मी प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने आंबे पिकवून घेत असते. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच तुमच्या कमेंट आणि सबस्क्राईब लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणा मिळते. चला तर भेटूया पुढच्या एक नवीन आणि मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि भरपूर आंबे खा, भरपूर एन्जॉय करा. बिकॉज उन्हाळा आता संपत आलेला आहे, त्यामुळे आंबेसुद्धा संपणार आहे. तोपर्यंत एन्जॉय करा भरपूर आणि काळजी घ्या. राधे राधे.